या फेस पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो आणि चेहऱ्यावरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, डलनेस, ड्रायनेस, हायपर पिगमेंटेशन, काळपटपणा, हे सगळं दूर होऊन चेहऱ्यावर पार्लरसारखा ग्लो मिळेल अगदी घरच्या घरी. हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप सारं स्वागत करते. किचनमध्येच अवेलेबल असलेल्या गोष्टींचा वापर करून आज आपण घरगुती ही होम रेमेडी करणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करण्याची अजिबात गरज नाही. तर त्यासाठी फक्त आजचा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मैत्रिणींनो, पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला इन्ग्रेडियंट आपल्यासाठी लागणार आहे तो म्हणजे बेसन पीठ. बेसन पीठ प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतो, किचनमध्ये आपण त्याचा वापर करतो, पण याच बेसन पिठाचा आपल्या स्किन केअरमध्ये सुद्धा खूप मोठा वाटा आहे. अगदी साबण, फेसवॉश बाजारात येण्यापूर्वीपासून बेसन पीठ आपण स्किन केअरसाठी वापरतो आणि म्हणूनच पूर्वीच्या स्त्रियांचे चेहरे आजही तितकेच फ्रेश आणि टवटवीत दिसतात. तर इथे आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतकं बेसन पीठ घ्यायचं आहे. आता हे घरगुती दळलेलं रवाळ असं बेसन पीठ आहे. तुमच्याकडे घरचं बेसन पीठ असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा मार्केटमधलं बेसन पीठ तुम्ही घेऊ शकता. आता बेसन पिठामध्ये नॅचरल क्लिन्झिंग प्रॉपर्टीज असतात. चेहऱ्याची छान पद्धतीनं स्क्रबिंग होते. चेहऱ्यावरची जी काही घाण, धूळ, मिट्टी, एक्सेस ऑइल असतं हे कमी करण्यासाठी आपण बेसन पीठ वापरतो. सोबतच दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हळद. आता इथं चिमूटभर ही सुद्धा घरगुती दळलेली हळद आहे. आता बऱ्याच मला कमेंट येतात की आंबे हळद वापरू शकतो का? तर शक्यतो ना आंबे हळद जखमेसाठी किंवा काही दुखण्यासाठी आपण वापरतो. शक्यतो तुमच्याकडे आंबे हळद असेल तर ती वापरू नका किंवा वापरायच्या अगोदर तुम्ही एकदा पॅच टेस्ट करा. किचनमधली हळद तुम्ही वापरू शकता. त्यानंतर मी इथं घेतलेला आहे ग्लिसरीन. आता वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावर भरपूर सगळे प्रॉब्लेम्स दिसायला लागतात. आपली स्किन अगोदर लूज पडायला लागते, चेहऱ्यावर सुरकुत्या, फाईन लाईन्स यायला लागतात. हे सगळं कमी करून चेहरा आपला फ्रेश आणि टवटवीत ठेवण्यासाठी ग्लिसरीनचा वापर करायचा आहे. कुठलंही ब्युटी प्रोडक्ट जर तुम्ही बघितलं ना तर त्याच्यामध्ये ग्लिसरीन शक्यतो जास्तीत जास्त वापरलंच जातं, कारण आपल्या चेहऱ्यामध्ये छान फ्रेशनेस ठेवण्यासाठी, चेहरा तुकतुकीत आणि छान ग्लोईंग ठेवण्यासाठी ग्लिसरीनचा वापर केला जातो. त्याच्यामुळे ग्लिसरीन चिकटसुद्धा असतं, म्हणून मी थोडंसंच ग्लिसरीन इथं वापरलेलं आहे. आता या तीनही गोष्टी आपल्याला छान मिक्स करायच्यात. बेसनच्या गुठळ्यासुद्धा होऊन द्यायच्या नाही आहेत. आता त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट इथं मी ॲड करणार आहे ते म्हणजे कच्चं दूध. कच्चं दूधसुद्धा आपल्या स्किन केअरसाठी भरपूर फायदेशीर असतं. आता कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण भरपूर चांगलं असतं, त्याच्यामुळे चेहरा आपला खोलवर स्वच्छ केला जातो. चेहऱ्यावर एक्सेस ऑइल असेल तरीसुद्धा आपल्याला पिंपल्स यायला लागतात, चेहरा काळा पडायला लागतो. हे सगळं कमी करण्यासाठी कच्च्या दुधाचा आपण वापर करतो. आता इथं थोडंसं कच्चं दूध आपल्याला ॲड करायचं आहे आणि हा फेस पॅक जो आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान क्रीमी कन्सिस्टन्सीमध्ये करायचा आहे. आता हा फेस पॅक तुम्हाला छान अशा पद्धतीनं फेटून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनटं तुम्हाला हा व्यवस्थित फेटून घ्यायचा, जेणेकरून ग्लिसरीन, बेसन पीठ, हळद आणि कच्चं दूध या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये छान एकमेकांमध्ये मिक्स होतील, डायल्यूट होतील आणि त्यानंतर 1 मिनटं 2 मिनटं हा फेस पॅक तुम्हाला तसाच ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून या सगळ्या गोष्टी अगदी हलक्या होतील, एकमेकांमध्ये डायल्यूट होतील आणि छान क्रीमी टेक्स्चरचा आपला हा घरगुती फेस पॅक तयार होणार आहे, जो की मार्केटमधल्या फेस पॅकपेक्षा अगदी चांगले रिझल्ट तुम्हाला देईल. मला बऱ्याच अशा कमेंट्ससुद्धा मिळतात, अगदी या घरगुती उपायामुळे तुम्हाला सुद्धा फायदा झाला आणि हे ऐकून मला सुद्धा खरंच खूप छान वाटतं की हे घरगुती उपाय ज्याच्यामुळे आपण पार्लरमधले हजारो रुपये तर वाचवतो, सोबतच आपल्या स्किनला सुद्धा कुठली ॲलर्जी होत नाही. पण हो, या सगळ्या गोष्टी मी माझ्या स्किननुसार तुम्हाला सांगितलेल्या आहेत. यापैकी कुठल्या स्किनची तुम्हाला ॲलर्जी होत असेल असं वाटत असेल तर एकदा पॅच टेस्ट नक्की करा किंवा ती गोष्ट तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, कारण कुठलाही होम रेमेडी किंवा स्किन केअर, हेअर केअर करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट नक्की करा, कारण आपण भरपूर आपल्या स्किनची आणि केसांची काळजी घेतो, त्यासाठी सांगते. तर असो, आता इथं फेस पॅक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर इथं मी कच्चं दूधसुद्धा घेतलेलं आहे. 2 स्टेप इथं मी फॉलो करणार आहे. तर चला त्या पटकन तुमच्यासोबत शेअर करते, पण हो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आता सगळ्यात अगोदर ना इथं चेहरा आपल्याला थंड पाण्यानं व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे. इथं कुठलाही साबण, फेसवॉश मी वापरलेला नाही, फक्त थंड पाण्याने चेहरा धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर खोलवर चेहऱ्याची स्वच्छता करण्यासाठी मी इथं वापरणार आहे कच्चं दूध. जर तुमच्या चेहऱ्यावर भरपूर काळपटपणा असेल ना तर दररोज रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे छान चेहरा कच्च्या दुधानं धुवू शकता. त्याने सुद्धा भरपूर फायदा होतो. चेहऱ्यावरचे जे पिंपल्स असतात, रिंकल्स असतात, सुरकुत्या यायला लागलेल्या असतात, हे सगळं कमी होऊन चेहरा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला फ्रेश टवटवीत झालेला दिसेल.
तर व्यवस्थित असं कच्चं दूध घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर एक सिंगल किंवा डबल लेअर अप्लाय करायची आहे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित चेहऱ्यावरची जी काही दिवसभराची घाण धूळ मिट्टी जमा झालेली असते ती निघून जाते. 1-2 मिनिटं आपल्या चेहऱ्यावर ते तसंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता इथं सेकंड स्टेप मी अप्लाय करणार आहे ते म्हणजे आपण तयार करून घेतलेला मॅजिक असा फेस पॅक. अगदी साधा सोपा फेस पॅक आहे. प्रत्येकीच्या स्किनला हा सूट होतोच कारण बेसन पीठ प्रत्येकीच्या स्किनला सूट होतं. पण जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर तुम्ही बेसन पिठाच्या ऐवजी तांदूळ पीठ किंवा मसूर डाळीचं पीठसुद्धा नक्की ट्राय करू शकता. तर चला आता हा फेस पॅक जो आहे तो ब्रशच्या मदतीनं किंवा मी दाखवते अशा पद्धतीनं हाताच्या मदतीनं तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. जर तुम्हाला भरपूर जास्त टॅनिंग असेल, काळपटपणा असेल तर याची जाड लेअर तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्ही हा उपाय आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा तुमच्या स्किनवरती करू शकता. तुम्हाला याचे चांगले रिझल्ट मिळतील. किमान 15 दिवस जरी तुम्ही हा केला तरी तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील आणि कंटिन्यू तुम्ही हा उपाय केला ना तर तुम्हाला दुसरा कुठलाही फेस पॅक लावण्याची अजिबात गरज पडणार नाही. त्यानंतर हातांवर मानेवर सुद्धा व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा. आता हा फेस पॅक ना शक्यतो मी रात्री झोपण्यापूर्वी माझ्या स्किनवरती अप्लाय करते. जर तुम्हाला चांगले रिझल्ट हवे असतील ना तर कुठलीही होम रेमेडी जी स्किनसाठी असते ती शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी करा. कारण रात्रीमध्ये आपली स्किन छान रिपेअर आणि रिलॅक्स असते. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्या स्किनमध्ये खूप चांगला बदल तुम्हाला बघायला मिळेल. सोबतच या गोष्टी आपण अप्लाय करतो आणि त्याच्यानंतर जर आपण उन्हामध्ये गेलो तर आपल्या चेहऱ्यावर भरपूर टॅनिंगसुद्धा येऊ शकतं कधीकधी. त्यासाठी तुम्ही ही होम रेमेडी स्किन केअर जे असेल ते शक्यतो रात्री करण्याचा प्रयत्न करा. तर चला अशा पद्धतीनं हा फेस पॅक सगळा अप्लाय केलेला आहे. आता हा चेहऱ्यावर छानपैकी एक 5 ते 10 मिनटं सुकू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी हा चमच्याच्या मदतीनं रिमूव्ह करणार आहे. कारण स्पूनची जी थेरपी असते ती सुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरते. याचा सुद्धा मी डिटेल व्हिडिओ नक्की शेअर करेन. तर चला अशा पद्धतीनं याची सिंगल लेअर मी अप्लाय केली होती आणि ती लगेच निघते आणि चेहऱ्यावर तुम्ही ग्लो आणि चमकसुद्धा बघू शकता. इतकी छान चमक येते, चेहरा एकदम सॉफ्ट होतो. कारण याच्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरची जे काही डेड सेल्स असतात ते रिमूव्ह होतात. सोबतच याच्यामध्ये आपण वापरलेलं आहे कच्चं दूध आणि कच्च्या दुधाने आपण अगोदर चेहऱ्याची छान क्लिन्झिंगसुद्धा केलेली आहे. त्यामुळे चेहऱ्यावरची जी काही सगळी घाण धूळ माती जमा झालेली असेल, एक्सेस ऑइल आपल्या चेहऱ्यावर येतं, हे सगळं रिमूव्ह झाल्यामुळे चेहरा आपला फ्रेश अगदी छान टवटवीत आणि तुकतुकीत दिसायला लागतो. त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता. इतका छान अमेझिंग रिझल्ट तुम्हाला घरच्या घरी अगदी 10 मिनिटांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे इथून पुढे कधीही पार्लरमध्ये जाण्या अगोदर एकदा ही होम रेमेडी नक्की ट्राय करा. तुमचे हजारो रुपये वाचतील. सोबतच घरगुती गोष्टी वापरल्यामुळे तुमच्या स्किनला याचा कुठलाही त्राससुद्धा होणार नाही. तर चला आता त्याच्यानंतर ना चेहरा व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यामध्ये आलेला हा ग्लो लॉक करून ठेवण्यासाठी तुमच्या आवडीचं तुमच्या चेहऱ्याला सूट होत असेल ते कुठलंही तुम्ही मॉइश्चरायझर इथं चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. जर तुम्ही मॉइश्चरायझर वापरत नसाल तर सगळ्यात बेस्ट म्हणजे ॲलोवेरा जेल तुम्ही चेहऱ्यावरती व्यवस्थित लावायचं आहे आणि त्यानंतर छानपैकी झोपायचं. सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघाल तुमच्या चेहऱ्यावर एक छान ग्लो आलेला दिसेल, चेहरा गुळगुळीत झालेला दिसेल आणि इतकी छान चेहऱ्याची जी त्वचा झालेली असते, सॉफ्ट झालेली असते आणि त्याच्यामुळेच जर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा हा उपाय केला ना तर तुमचा चेहरा छान फ्रेश आणि टवटवीतसुद्धा दिसायला लागेल. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. सी यू सून.